परतीची वाट. तिरीमिरीत त्याने पायाला चपला अडकवल्या आणि तो घराबाहेर पडला. बाहेर मे महिन्याचं ऊन तपत होतं. संतापाने त्याने लाहीलाही होत होते. कडकडत्या उन्हाचं तर त्याला भानही नव्हतं. साला एक दिवस सुखाचा मिळत नव्हता या घरात घालवायला. आजचा रविवार पण घालवला या बाईने तो धुमसळून घेतला होता. रोज काहीतरी कारण मिळतच होतं भांडायला. आज कशावरून भांडण काढलं हिने. आता तर तो मूळ मुद्दाही विसरला होता. दिवसांची रोजची सुरुवातच कुठल्या तरी वादाने व्हायची. काहीही कारण पुरायचं, घरात भांडण सुरू व्हायचं. त्यांचे डोके नुसते सणसण करत होते. तसाच चालत तो कॉलनीच्या टोकाशी आला. समोर आडवा मुख्य रस्ता होता. एवढ्या उन्हात पूर्व रस्ता अगदी निर्मनुष्य होता. माणसं आपापल्या घरात जेवून खाऊन सुस्त पडली होती. उन्हामुळे डांबरच काय, आजूबाजूची मातीही डोळ्यावर प्रकाश फेकून मारत होती. डोळे उघडे ठेवतच नव्हते त्याला. तसेही आता ते बंदच करायचे होते कायमचे. सगळं जग निवांत होतं. फक्त त्यांच्या घरातच कधी निवांतपणा, सुस्तपणा नसायचा. सतत बायकोची काहीतरी कलकल चाललेली असायची. रस्त्याचं एक टोक गावात जात होतं आणि दुसरं टोक गावाबाहेर तलावाकडे जात होतं. त्याने तलावाचा रस्ता पकडला. थोडा पुढे आल्यावर या रस्त्याच्या दूरत फार चिंचेची दाट झाड होती. पण सावली मिळवणं हे काही त्यांचं कारण नव्हतं. ही दिशा पकडण्याचं आज होऊन जाऊ दे एकदाचं सोक्षमोक्ष. ही रोजची कटकट आता नाही सहन होत. आता नाही जायचं त्या घरात. मान खाली घालून, हात मागे बांधून तो चालत होता. काय कमी करतो मी या घरात. रोजची देवपूजा, बाजार, हाट, जे असेल ते खाऊन ऑफिसला जातो. घरात सकाळी जमतील ते कामे. सकाळी लवकर उठणं, तिला झोपत नाही म्हणून मीच मुलांना उठवणं, स्टोव्हर पेटवून त्यांच्या आंघोळीचे पाणी तापवणं वगैरे करतो. मुलंही निपुलपणे उठून आपले आपले आवरतात आणि शाळेत जातात. तिन्ही मुलं तशी गुणी आणि समजूतदार आहेत. घरात आईबापांची वादावादी चालू असते तेव्हा निमूटपणे आपापली कामे करत असतात. कित्येकदा आई रागावणे पांघरून घेऊन झोपून आहे दिसलं की स्वयंपाकाचंही बघतात. तशी लहानच तर आहेत. सकाळी सगळ्यांचा चहा मीच ठेवतो. वाटत जाऊ दे तिला दिवसभर. घरकाम पुरत नाही पण कितीही केलं तरी काहीतरी खुसपट काढतेच. आणि मग येऊन जाऊन गाडी पैशावर येते. तो चालतच होता. मागून काहीतरी आवाज आल्यासारखं वाटलं पण तो तसाच चालत राहिला खाली मान घालून. आज परत फिरणं नाही, संपवायचं सगळं. आज तो काय आणि त्यांच्या आजूबाजूंचे काय. सगळेच लोक तर सारखेच मध्यम वर्गातले होते. सगळेच कारकुनी करत होते त्यांच्यासारखीच. पण बाजूच्या घरामध्ये कधी कधी कडकडाट नाही ऐकू येत नाही म्हणत तरी हीच शिक्षण आडवं येतंच. तेव्हा ऐकलं नाही आमच्या आईने. त्यांचे परिणाम भोगतोय आता. तेव्हा घरच्याचं ऐकलं वाटलं होतं. ते म्हणतात तसं शहरामध्ये राहिले तर जाईल तिची खेडवळपणा. सगळेच लोक कसाबसा माहीत निभावतात. सगळा पगार तर मीही हिच्याच हातात देतो. पण 4 दिवस गेले की हिची कटकट चालू होते. पैसे संपले म्हणून. बरं ती कुठे खर्च करत तर नाही. खर्च झाले असे सांगून बचत करते. अडीअडचणीला कामी येतात तेच पैसे. पण म्हणून काय झालं. अडचण किती सोसायची सतत. कधी आजचं जगणं माहीतच नाही. सतत उद्याची चिंता. जास्तीचे पैसे आणून कुठे. मी तरी कटकट नको म्हणून घेतो. कधी इथून तिथून उधारीवर. माणसाला जरा तरी शांती पाहिजे पण तेही अंगावर येतच. आणि एक खड्डा भरायला दुसरा खणावा लागतो. रस्त्यावर चिटपाखरूही नव्हतं. आता मागून येणाऱ्या हाका वाढल्या होत्या. त्याने तंबकून वळून पाहिले आणि मागून छोटीशी हाका वाढल्या होत्या. त्याने परत थांबून मागे वळून बघितलं. छोटीला थाप लागली होती. तो थांबल्याचं दिसल्यावर छोटीही थांबली होती आणि त्याने लांबूनच हात उगारला तिला परत पाठवायला. ती घाबरली सारखी दिसली. जाईल परत ती. तो परत घालायला लागला आणि पुढे तो चालू लागला. त्याने ठरवलेल्या दिशेने. मुलाचे हौसमौज वरून त्याला आठवले की तरुणपणी किती वेगळा होता आपण. ते चोरून केलेले हॉटेलिंग, कॉलेज व दाड्या मारून सिनेमे बघणे. त्यांच्या चेहऱ्यावर जरा मऊ रेषा उमटल्या. लग्न झाल्यावर सगळ्यांचंच हे सगळंच संपत असेल पण बायकोला जरा तरी इतकं कशाची आवड हवी की नको.
पण हिला तर ना कधी वाचायला आवडतं ना कधी फुकट मिळणारी रेडिओवरची गाणी मनापासून ऐकते. सदानकदा आपला चेहरा पडून गरीबड आयुष्य जगायचं आणि उद्याची चिंता करत राहायचं. जरा जगण्यात बदल नाही की पोरांच्या कलांनी घेणं नाही. त्यांची किंचित थबकून मागे वळून बघितलं नाही. छोटे एवढेसे अंतर ठेवून त्यांच्या मागे येत होतो. तो थांबल्यावर तीही तशीच उभी राहिली. घाबरून तो मिनिटभर तिच्याकडे बघत राहिला. तीही तशीच उभी राहिली. जवळ गेले तर माफ पडेल आणि मार पडेल की काय असं वाटून तो परत चालायला लागला. पण आता त्यांच्या चालण्याला वेग मंदावला होता. मागून छोटीच्या चालण्याचा आवाज येत होता. अंतर राखूनही त्याने कधीच मुलांना मारलं नव्हतं. काही चुकलं त्यांचं तरी तो थोडं दुर्लक्ष करायचा तिकडे. कधीतरी रागवायचा थोडं. पण पोरं पण काही खूप मोठे गुन्हे करत नव्हती. थोडी हुडपण चालायची. वयाप्रमाणे त्यांची आई मात्र संतापायची त्यांच्यावर. त्यांनी जरा मध्ये पडायला प्रयत्न केलाच तर आगीत तेल ओतल्यासारखं व्हायचं. त्यांना रागवणं सोडून मग तिचा रोख नेहमीप्रमाणे त्यांच्यावर यायचा. त्याने कधी तिला समजावून पाहिलं, कधी तिची आईबापूंची मदत घेतली, पण परिणाम उलटच व्हायचा. ती थोडी संतापली आणि पूर्वीपासूनच हे तिच्या घरच्या लोकांचे मत होते. त्या संतापात म्हणे की तिने लहानपणी शाळा सोडली होती लवकर. आधीच खेडेगाव. नाही शिकली तर काय फरक पडतो, शेवटी पोरीची जात, असं म्हणणारे लोक. लग्नाच्या वयाची झाली तशी स्थळ शोधायला लागले तिच्याकरता. त्यांच्या एका लांबच्या आत्याने सुनावले होते की स्थळ लग्न अशी ओळखीतून नात्यातून जमवायची. खात्यापित्या घरची अन घरकाम करणारी, नाकडोळे जागच्या जागी, एवढे पात्रता पुरेशी होती. त्यांच्या आई दादांच्या पिढीला बाकी अजून काय बघायचं असतं. वेळेवारी मुलांचं लग्न करणं एवढंच त्यांना पुरेसं असायचं. मुलांचा संसार मार्गी लावायचा तो आता थकला होता. जेवायच्या आधीच काहीतरी खुसपट निघालं होतं. त्यांच्या पोटात अन्नाचा कणही नव्हता. डोकं बधीर झालं होतं. पोरांनी तरी काही खाल्लं होतं का? सकाळी खाल्ली होती बहुतेक फोडणीची पोळी. त्यांची देवपूजा चालू असताना त्याने परत मागे वळून बघितलं. तो थांबला म्हटल्यावर छोटीही थोडी थांबली आणि भेदरलेले सशांच्या डोळ्यांनी त्यांच्याकडे बघत त्याला भरून आलं. जेमतेम 7 वर्षांची पोरं ती. घरामध्ये वादावादी सुरू झाली की एखादा कोपरा पकडते. तिची मोठी भावंडं तरी बाहेर मित्रांमध्ये खेळून जीव रमवतात. पण ही पोरीची जात सारखी घराबाहेर पण नाही जात. तो तसाच थांबून उभा राहिला. आता छोटीला थोडा धीर आला. ती हळूहळू चालत त्यांच्याजवळ आली आणि आता त्यांचं तिच्या पावलांकडे लक्ष गेलं. तिच्या पायात चप्पल नव्हती. त्यांच्या पोटामध्ये तुटलं. तो 4 पावलं तिच्याकडे गेला. त्याला असं येताना बघून छोटी धावत त्यांच्याकडे आली आणि त्याने दोन्ही हात पुढे करून तिला जवळ घेतलं. तिचे हात त्यांच्या डोक्यावरती फिरवले आणि दोघे बराच वेळ तसेच उभे राहिले. मग तिच्या हातामध्ये जरा ओढ जाणवली. ती परतीच्या दिशेने त्याला खेचत होती. तिचे डोळे भरून आले आणि तिचा हात घट्ट पकडून तो परतीच्या वाटेवर चालायला लागला.